राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुती असताना युती धर्म पाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शिरपूर नगर परिषदेत स्वीकृत नगरसेवक पद मिळाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते मनोज महाजन यांच्या कार्याची दखल घेत स्थानिक भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्या कामाची पावती म्हणून डॉक्टर अमृता महाजन यांना भाजपाच्या कोट्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वीकृत नगरसेवक पदावर नियुक्ती दिल्याचे चित्र दिसून येत आहे। स्वीकृत नगरसेवकांच्या सत्कार प्रसंगी स्वतः भूपेशभाई पटेल उपस्थित होते। एवढी भाजपाच्या स्वीकृत नगरसेवकांचा सत्कार भाजपाचा मफलर देऊन करण्यात आला। मात्र डॉक्टर अमृता महाजन यांच्या सत्कारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मफलर देण्यात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले। भाजपाच्या गटनेत्याच्या शिफारसीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वीकृत नगरसेवकाची नियुक्ती होण्याची ही उत्तर महाराष्ट्रातील पहिलीच घटना असावी अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक डॉक्टर अमृता महाजन यांना पाटील न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा। आपले शिरपूर वरबाडे नगर परिषदेचे नगराध्यक्ष माननीय चिंतनभाई पटेल आणि सर्व उपस्थित नगरसेवक यांचे मी मनापूर्वक धन्यवाद व्यक्त करते। तसेच आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार व धुळे जिल्ह्यातील सर्व ज्येष्ठ नेते तसेच आमचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या एकमताने आणि त्यांच्या पदाच्या आदेशानुसार आम्ही शिरपूर वरबाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये कार्य केलं आणि सहकार्याची भूमिका घेतली। त्याचीच दखल घेऊन आपले शिरपूर नगरीचे आमदार आदरणीय अमरीशभाई पटेल तसेच आदरणीय भूपेशभाई पटेल व आदरणीय जयश्रीताई पटेल, आदरणीय चिंतनभाई पटेल यांनी त्याची जाणीव ठेवत आम्हाला आज हे स्वीकृत नगरसेवक पद साठी निवड केली। त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते। तसेच माझे राजकीय गुरुवर्य आदरणीय डॉक्टर नानासाहेब उत्तमरावजी महाजन, आदरणीय दिगंबर पांडुजी माळी आणि आदरणीय डॉक्टर मनोज महाजन यांचं सहकार्य या नगर परिषदेत निवडणुकीत एक महत्वाची भूमिका बजावणारं ठरलं। त्यासाठीच आज आमच्या कार्याची दखल घेऊन जो त्यांनी आमचा हा गौरव केलेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते आणि यापुढेही आम्ही शिरपूरच्या विकासासाठी आमच्या पद्धतीने आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक भूमिका अगदी समर्थपणे बजावू ही ग्वाही देते। धन्यवाद।